2 मार्च ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेच्या जाहीर धम्म सभेचे आयोजन प्रकाश जी लोंढे। येत्या 2 मार्च रोजी श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात एक दिवसांच्या जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश जी लोंढे, शिल्पकार विजय बुरुडे, मंडप डेकोरेटर्सचे जितेंद्र निर्भवणे, अमोल पगारे, मनाली जाधव आदींनी या मैदानावर जाऊन पाहणी केली। या परिषदेत जागतिक धर्मगुरू पूजनीय दलाई लामा यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे। तसेच देश विदेशातील भिक्खू व उपासक उपासिका सहभागी होणार आहेत। हा कार्यक्रम राजकीय नसून फक्त धम्माचाच असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश जी लोंढे यांनी केले। जागतिक धम्म परिषदेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला सर्व उपासक उपासिका सहभागी होऊन परिषदेची शोभा वाढवावी असे आवाहन देखील लोंढे यांनी यावेळी केले। दरम्यान यावेळी या कार्यक्रमाविषयी प्रकाश जी लोंढे यांनी अधिक माहिती दिली आहे। 2 मार्च 2025 हा आमच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे। विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह केला तो 2 मार्च दिवस आम्ही अतिशय जल्लोषात साजरा करत असतो। यावर्षी सुवर्णक्षण यासाठी सांगितलं की जागतिक दर्जाचे धम्मगुरू पूजनीय दलाईजी लामा यांच्या मैत्रीपूर्ण आशीर्वादाने ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद व धम्म जाहीर सभेचं आयोजन हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल क्लब नाशिक 2 मार्च 2025 रोजी 4 वाजता आयोजन करण्यात आले। राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे मुख्य निमंत्रक आहेत। मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, तर भदंत सुगजी थेरो हे सरचिटणीस म्हणून आहेत। 100 लोकांची नियोजन समिती तयार करायची आहे। कालावधी जरी खूप असला परंतु आमच्या नजरेत कालावधी कमी आहे, त्यामुळे पूर्वतयारी म्हणून जागतिक दर्जाचे जे शिल्पकार आहेत, ज्यांनी विविध राजकीय धार्मिक विविध क्षेत्रातल्या मूर्त्या बनवल्यात, बसवल्यात, त्याचं रोहन केलं आहे आणि पुरस्कार मिळवलेत असे विजय बुरुडे साहेब आहेत। यांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय। पंतप्रधानापासून अनेक धार्मिक स्थळापासून शिवपुराणापर्यंत ज्यांनी स्टेज मांडवाचं अतिशय देखण्या पद्धतीने आयोजन करतात ते आमचे सन्माननीय निर्भवणे साहेब आहेत। मला नेहमी साथ देणाऱ्या, माझा पक्ष संघटना जरी असली परंतु हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे तो पक्षविरहित आहे। जरी पक्षविरहित असला परंतु मला मोलाची ताकद देणारे, बळ देणारे अमोल पगारे आहेत, मनाली जाधव आहे, रामबाबा आहे, इकडं समीर भाई, असे हे लोक गेल्या 2 महिन्यापासून जिद्दीनं कामाला लागलेत। आमदार आठवले साहेबांनी केंद्रीय मंत्री रिजिजू साहेबांना आमंत्रण दिलंय, दलाई लामांनी आमंत्रण स्वीकारले आणि वाट बघतोय त्यांच्या होकाराची। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, नाशिक जिल्ह्याचे आजी माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार, खासदार यांच्याबरोबर बनत राहुल बोधी सहित आम्ही सर्वांना 15 देशातले धम्मगुरूला आमंत्रण करतोय। हा ऐतिहासिक सोहळा आहे। मी जनतेला आवाहन करणार आहे की आपण सुद्धा या सद्धर्म कार्यामध्ये तन मन ध्यानाने सामील व्हा। हा ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद ही पक्षविरहित आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आज आम्ही हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आलोय। आम्ही पूर्वतयारी करतोय, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतोय, बंतीजी लोकांचं सहकार्य घेतोय, वेगवेगळ्या क्षेत्राच्या जबाबदाऱ्या आहेत। भोजन समिती असेल, अन्नदान समिती असेल, वाहतूक समिती असेल, अशा समितीची निर्माण करतोय। जो येईल त्याला घेऊन, जो येणार नाही त्याला सोडून, परंतु इथं आपल्या अनमोल सहकार्याची व सहभागाची अपेक्षा आम्ही करतो।
मी विनम्र आव्हान करणार आहे की 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचा हा मैत्री मंगल दिन आणि दलाई लामांचं शुभ आशीर्वाद यासाठी आपण सुद्धा मागे पुढे पाहू नका. आपण ह्या सद्धम्म कार्यात सामील व्हा असं विनम्र आवाहन करतो. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.